परकीय देशानं आपल्या राज्यावरती आक्रमण केलेलं आहे असं पाहून महाराजांनी सगळ्या सेनेला आदेश दिला. युद्धासाठी सगळ्या सेना संभार सज्ज करून निघालेले महाराज मोठ्या सामर्थ्याने युद्ध लढत आहे. परंतु शत्रू मोठा बलवान आणि मोठ्या संख्येने उपस्थित होता आणि महाराजाच्या रथाला सगळ्या सेनेने घेरलं आणि महाराज अतिशय सामर्थ्याने युद्ध लढत होते. परंतु अचानक भाला महाराजांच्या छातीवरती येऊन लागला आणि महाराज त्या ठिकाणी धारातीर्थी पडले. राजा युद्धामध्ये हारला आणि आपले महाराज युद्धामध्ये धारातीर्थी पडलेले आहेत. आपले महाराज मरण पावले आहेत. ज्यावेळी राणीला समाचार कळाला त्यावेळी राणी शोक सागरामध्ये बुडालेली आहे. आणि अचानक काय झालं, शत्रूने लगेच त्या संधीचा फायदा घेतला आणि राज्यामध्ये आक्रमण केलं. राज्यामध्ये सगळं शत्रू सेना घुसली आणि आता सगळी शत्रूची सेना आपल्या राज्यामध्ये घुसली आहे. म्हणून राणी जीवाच्या आकांताने महालाबाहेर पडली. 9 महिन्याची अवस्था आहे. गरोदर राणी 9 महिन्याचं पोट तसंच घेऊन पायामध्ये चपला घातल्या नाहीत, काही नाही. जीवाच्या आकांताने राणी महालाबाहेर पडली. राणी पळत आहे, इकडं तिकडं बघत आहे, कोणी आपल्याला शत्रू पकडेल का या भीतीनं राणी स्वतःचा जीव मुठीत घेऊन पळत आहे पळत आहे पळत आहे. घनघोर अशा अरण्यामध्ये राणी ज्यावेळी आली, राणीला खूप तहान लागली होती, भूक लागली होती. कारण अशी भयंकर परिस्थिती राणीवरती ओढवलेली होती. इकडं तिकडं पळत राणी जीव मुठीत घेऊन त्या घनघोर अशा वनामधून पळत आहे. नशिबाची या ठिकाणी राणीवरती बघा वेळ कशी आली होती. आजपर्यंत ज्या राणीच्या पायावरती सूर्य किरण सुद्धा अंगठ्यावरती सुद्धा पडलं नव्हतं, ती आज राणी अनवाणी अवस्थेमध्ये जीवाच्या आकांताने त्या घनघोर अशा अरण्यामधून पळत आहे. हजारो दाशा ज्या राणीच्या सेवेसाठी अहोरात्र तत्पर होत्या, ती राणी आज अनवाणी भयान अशा जंगलामध्ये पळत आहे. राणी इकडं तिकडं पाहत राणी पळत आहे आणि थकून आता सुरक्षित ठिकाण आलेलं पाहून घनदाट अरण्यामध्ये एका झाडाखाली येऊन राणी बसली असता 9 महिन्याचा काळ पूर्ण झालेला होता आणि राणी प्रसूत झाली. दिव्य अशा बालकाला राणीने जन्म दिला. महाराणी इंदुमती नशिबाची अवस्था तिच्यावरती आज आली होती. त्या गरोदर अवस्थेमध्ये तिच्यासोबत कोणी नव्हतं, एकटीच होती. आणि ज्यावेळी ती प्रसूत झाली, भयंकर अशी तिला तहान लागली. घशाला कोरड पडली आणि त्या तहानलेल्या अवस्थेमध्ये इकडं तिकडं पाहते राणी, कुठं आपल्याला पाणी प्यायला मिळेल का. इकडं तिकडं पाहिल्यानंतर राणीला काही दिसायला तयार नाही. बाळाला आत्ताच जन्म दिलेला आहे, या बाळाला सोडून आपण कुठं जावं, तहान तर लागली, जीव आता या देहामधून बाहेर पडतो का काय, अशी अवस्था त्या राणीची झालेली आहे. आणि त्या अवस्थेमध्ये राणीने त्या बाळाला त्याच झाडाखाली तिथं ठेवलं आणि पाण्याच्या शोधामध्ये निघालेली राणी. चलता येत नाही, अत्यंत वेदना राणीच्या शरीरामध्ये होत आहेत. प्रसूत काळीच्या असह्य वेदनामध्ये राणी तसंच उठत बसत एका सरोवराच्या काठी आली. पाहिलं पाणी आहे आणि तहान भागवावी, पाणी प्यावं म्हणून ज्यावेळी राणी सरोवरामध्ये आली, सरोवरामध्ये हात बुडवून ज्यावेळी पाणी घेतलं, पाणी पिणार इतक्यात काय झालं, अचानक त्या ठिकाणी एक मगर आली आणि त्या मगरीने राणीच्या पायाला धरून पाण्यामध्ये ओढलं आणि त्या मगरीने राणीला खाऊन टाकलं. त्या बाळाचं काय होईल आता. आताच नेमकंच राजपुत्राला राणीने जन्म दिलेला आहे. ते बाळ त्या झाडाखाली ठेवून आलेली आहे. राणीला तर मगरीनं खाल्लं. काय होईल त्या बाळाचं आता पुढे. त्या बाळाचं संगोपन कोण करील, किंवा एखादा वाघ येऊन त्या बाळाला खाईल का. काय आहे ही संपूर्ण कहाणी ऐकूया आपण शिवलीलामृताच्या 5व्या अध्यायामध्ये. रामकृष्ण हरी. हरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवा। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्। ॐ नमः शिवाय। जन्माएवो निया देख करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक। श्री गणेशाय नमः। सदाशिवाक्षरे चारी सदा उच्चारे ज्याची वैखरी जो नित्य शिवार्चन करी तो उद्धारी बहुता जीवा। बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार शास्त्र वक्ते करीती विचार। परी जे शिवनामे शुद्ध साचार कासया इतर साधने त्या। नामाचा महिमा परमाद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत। सत्य सत्य त्रिवाचा तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन संतती संपत्ती देऊया ज्ञान। पाहिजे ती प्रदोष व्रत पूर्ण यथा सांग करावे। प्रदोष व्रत भावे आचरता या जन्मी प्रचित पहावी तत्वता। दारिद्र्यानी महाव्यता निशेष पळती षण्मासात। एक संवत्सरे होय ज्ञान 12 वर्षी महाभाग्यपूर्ण। हे जो असत्य मानिल व्यास वचन त्यासी बंधना
रामकृष्ण हरी. श्री गुरुला वंदन करून कथेला सुरुवात करूया. भगवंताच्या गोवडशा शिवलीलामृताच्या 5व्या अध्यायाचं आपण वर्णन करणार आहोत, श्रवण करणार आहोत. पवित्र अशा नैमिषारण्य क्षेत्रामध्ये सूतजी शौनकादी ऋषींना सांगत आहेत प्रदोष व्रताचं काय महिमान आहे. भगवंताच्या पूजेला बसले असताना अचानक पूजा का सोडू नये. किती मोठं जरी विघ्न आलं तरी भगवंताच्या पूजेसाठी बसलेला एकदा साधक पूजा संपूर्ण झाल्याशिवाय का उठू नये, त्याविषयीचा वृत्तांत या अध्यायामध्ये केलेला आहे. सूतजी सांगत आहेत, विदर्भ देशामध्ये सत्यरथ नावाचा राजा राज्य करीत होता. अतिशय चोखपणे कारभार करत आहे राज्यामध्ये आणि सुंदर आणि व्यवस्थित कारभार सुरू असताना अचानक एके दिवशी परकीय राज्यांनी त्या राज्यावरती आक्रमण केलं. शालव देशाच्या राज्यांनी राज्याला वेढा घातला आणि वेढा घालून युद्धाची परिस्थिती राजासमोर आली. क्षत्रिय असणारा हा राजा युद्धाला सामोरं जायचं म्हणून सगळ्या सेना संभाराला सज्ज करून युद्धासाठी निघालेला राजा, आपली सगळी सेना प्रधान सर्व सैनिक घेऊन युद्धभूमीमध्ये आलेला राजा. घोरंदर असं युद्ध चालू आहे. सामर्थ्यवान आणि महाबलवंत असणारा राजा युद्धभूमीवरती युद्ध करत आहे. 7 दिवसापर्यंत युद्ध चाललं आणि 7 दिवस हा महापराक्रमी राजा सत्यरथ लढत राहिला. शेवटच्या श्वासापर्यंत परकीय शालव देशाच्या सैनिकाला झुंज देत राहिला आणि अखेर शालव देशाच्या दुर्मर्शन राजाने सत्यरथ राजाला युद्धामध्ये ठार केलं. आणि बघता बघता शालव देशाच्या सेना संभारांनी संपूर्ण नगरामध्ये वेढा घातलेला होता. संपूर्ण नगराला बाहेरून वेढा घातलेले ते सगळेच्या सगळे सैनिक ज्यावेळी राजाला ठार केले, सर्व सैनिकांना मारून ते परकीय देशाचे सैनिक राज्यामध्ये घुसले. आता दुसऱ्या देशाचा सैनिक आपल्या राज्यामध्ये घुसलेला आहे पाहून सगळी प्रजा भयभीत होऊ लागली आणि सत्यरथ राजा युद्धामध्ये धारातीर्थी पडला. सत्यरथ राजा मरण पावला. राजाच्या मरणाची वार्ता ज्यावेळी महाराणी इंदुमतीच्या कानावरती पडली त्यावेळी राणीवरती मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला. अतिशय घाबरली राणी. 9 महिन्याची गरोदर अवस्था प्राप्त झालेली होती राणीला. पोटामध्ये 9 महिन्याचं बाळ आहे आणि 9 महिन्याचा काळ सुद्धा पूर्ण झालेला आहे. राणीला माहित नाही की कधी ती प्रसूत होते. आणि गरोदरपणाच्या या काळामध्ये दुःख प्रसंग राणीच्या कानावरती दुःखद बातमी ज्यावेळी आली आणि ती बातमी राणीच्या कानावरती येऊन पोहोचते तोपर्यंत लगेच दुसरी बातमी राणीच्या कानावरती आली. महाराणी धावा धावा धावा, परकीय देशाचा सर्व सैनिक आपल्या राज्यामध्ये घुसलेला आहे. आणि लक्षामध्ये घ्या काय प्रसंग ओढवलेला आहे हो राणीवरती. काय करावं त्या राणीनं आता. आणि सगळ्या नगरीमधले जे सगळे सैनिक होते सगळे सैनिक मारले गेलेले होते. राणीकडे आता दुसरा काही पर्याय राहिलेला नाही आणि आपला जीव वाचवण्यासाठी स्वतःच आपला जीव वाचवण्यासाठी निघालेली राणी महालाच्या बाहेर पडली आणि महाला बाहेर पडून सगळ्या नगराच्या बाहेर पडून वनामध्ये दाखल झाली. घनघोर अशा काटेरी वनामध्ये ज्या राणीने आजपर्यंत महालाच्या बाहेर पाय सुद्धा ठेवला नव्हता ती राणी आज अनवाणी या भयंकर अशा जंगलामधून पळत आहे. पायाला काटे टोचत आहेत, पायाला काट्यांचे फास लागत आहेत. दुर्धर अशा वनामधून भयंकर अशा काटेरी झाडा झुडपामधून राणी पळत आहे. जीवाच्या आकांताने इकडं तिकडं पाहत कोणी येईल का, शत्रू मला येऊन पकडल का.
आणि जीवाचा आकांत करून जीव मुठीत घेऊन पळत असलेली राणीला धाप लागली. श्वास घेत राणी शांत झाली. आता राणी एका झाडाखाली येऊन बसली. ही जागा सुरक्षित आहे असं राणीला वाटलं. त्या भयंकर अशा वनामध्ये सगळीकडे पालापाचोळा पसरलेला होता आणि त्या आयचनामध्ये, इचुकाट्यामध्ये राणी त्या झाडाखाली बसली. पालापाचोळा हाताने सारला आणि राणी ज्यावेळी बसली, पळून राणीचा घसा कोरडा पडला होता. घशाला कोरड लागली होती आणि अतिशय तहानलेली राणी, कुठं थोडस पाणी प्यायला भेटतं का असं राणीला वाटू लागलं. आणि तहानलेल्या अवस्थेमध्ये त्याच ठिकाणी बसलेल्या जागी राणी प्रसूत झाली आणि दिव्य पुत्राला राणीने जन्म दिला. काय विधात्याने काय राणीच्या नशिबाचा खेळ लिहिलेला हो. काय प्रसंग राणीवरती ओढवलेला आहे. स्वतःचं बाळांतपण स्वतः करावं. स्वतःच्या हाताने बाळाची नाळ तोडली, त्या बाळाला साफ स्वच्छ केलं. त्या गरोदर अवस्थेमध्ये तिच्यावरती एवढा दुर्धर प्रसंग ओढवलेला आहे. हातापायाला असणाऱ्या दासदाशा, हजारो दाशा ज्या राणीच्या सेवेमध्ये अहोरात्र असायच्या, आज त्या राणीवरती एवढा दुर्धर प्रसंग ओढवलेला आहे. बाळंतपणाच्या त्या भयंकर अशा वेदना राणीच्या शरीराला होत असताना राणीला तहान लागले आणि तहानेनं राणीचा जीव व्याकुळ होत आहे. आणि अशा या अवस्थेमध्ये काय करावं, या बाळाला आपल्या इथं कसं ठेवून जावं. कुठल्या जंगलामधल्या हिंस्र पशून आपल्या बाळाला जर खाल्लं, बाळावर जर आक्रमण केलं तर आपलं बाळ कसं सुरक्षित राहील. तरी परंतु आता राणीच्या देहामधून प्राण जातो का काय अशी अवस्था झाल्यानंतर राणीचा सुद्धा नाविलाज झाला आणि स्वतःच्या जीवापुढे त्या बाळाला राणीने तसंच उचलले आणि ते पान सारून जमिनीवर राजपुत्राला ठेवलं. काय दशा आहे हो राजपुत्राची. त्या सुंदर अशा महालामध्ये जन्म व्हायचा, आज या भयंकर वनामध्ये राजपुत्र जन्मलेला आहे. आणि पाणी पिण्यासाठी राणी उठत बसत राणीच्या अंगामध्ये आता प्राण राहिलेला नव्हता. क्षीण झालं होतं राणीचं शरीर आणि अशक्त झाली होती राणी. उठून चालण्या इतपत सुद्धा राणीच्या अंगामध्ये सामर्थ्य राहिलेलं नव्हतं, अवसान राहिलेलं नव्हतं. आणि राणी तशाच अवस्थेमध्ये उठत बसत निघालेली. आणि राणीनं दुरून पाहिलं, दूरवर एक सरोवर दिसते आणि त्या सरोवराजवळ राणी आली. आणि सरोवरामध्ये ज्यावेळी राणीने प्रवेश केला त्यावेळी विधीने काळाने धावा बोलला. आणि ज्यावेळी राणीने हातामध्ये पाणी पिण्यासाठी घेतलं, पाणी राणी आता पिणार इतक्यात मगरीने राणीच्या पायाला धरून राणीला मध्ये ओढलं आणि मगरीने राणीला खाऊन टाकली. तिकडे बाळ त्या झाडाखाली रडत एकटच पडलेला आहे. काय राजकुमाराच्या नशिबी वनवास आला, काय राजकुमाराच्या जन्माची दुर्धर कहाणी आहे. जन्म होण्याच्या अगोदर वडिलांचं छत्र डोक्यावरून हरपलं, सगळं राज्य गेलं. आणि ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी आईला मगरीने खाऊन टाकलं. आणि अशा या घनघोर अवस्थेमध्ये इकडं इंदुमती गेली, सत्यरथ गेला आणि राजकुमार एकटाच त्या अरण्यामध्ये झाडाखाली रडत पडलेला आहे. आणि उमा नावाची एक ब्राह्मणीने त्याच ठिकाणी वनामध्ये कडेवरती आपल्या बाळ घेऊन निघालेली होती. बाळाच्या रडण्याचा आवाज तिच्या ज्यावेळी कानी आला त्यावेळी कुणाचं बाळ रडत आहे. या अशा जंगलामध्ये कुठली आई आपल्या बाळाला सोडून गेली असावी. आणि बाळाजवळ ज्यावेळी उमा आली, उमेनं पाहिलं नुकताच या ठिकाणी जन्मलेलं बाळ आहे. आणि त्या ठिकाणी उमेला रक्ताचा
या ठिकाणी रक्त पडलेलं दिसलं आणि बाळाचा जन्म नेटकाच झालेला आहे. कुठे गेली असावी याची आई? उमेनं चहूकडचा परिसर फिरून पाहिला, परंतु उमेला त्या ठिकाणी त्या बाळाची आई कुठंच दिसली नाही. आणि या बाळाला आता आपण या निर्जन अशा वनामध्ये ठेवून कसं जावं, किंवा या बाळाला आपण घ्यावं का? संकल्प आणि विकल्प तिच्या मनामध्ये तयार होत आहेत. काय करावं? या बाळाला जर आपण या अवस्थेमध्ये इथंच जर ठेवलं तर जंगली पशु पक्ष्यांनी याच्यावरती हल्ला करून याला खाऊन टाकलं तर काय करावं? अशा अवस्थेमध्ये ज्यावेळी उमा आहे त्यावेळी भगवान शंकर त्या ठिकाणी मानव वेशामध्ये प्रगट होऊन त्या उमेजवळ आले आणि उमेला म्हणतात, उमा, अतिशय भाग्यवंत आहेस तू, आणि हा राजपुत्र आहे. या राजपुत्राला आपल्या समवेत घेऊन जा आणि राजपुत्राचा मनोभावानं सांभाळ कर. उमे, लक्षात घे, तुला सुद्धा एक पुत्र आहे आणि या पुत्रामध्ये आणि या राजपुत्रामध्ये दोघांमध्ये भेदभाव कधीच करू नको. आपल्या पोटच्या पुत्रासारखंच याचा सुद्धा तू सांभाळ कर. असं मानव रूपातल्या महादेवांनी उमेला सांगून अंतर्धान पावले. त्या लहान अशा बाळाला जमिनीवरून उचललं आणि रडत असणार बाळ तिला आपल्या हृदयाशी धरून त्या बाळाला पाजलं उमेनं. आणि उमा निघालेली आहे. उमेच्या नशिबाची सुद्धा कशी दुर्दशा बघा. आई नाही, वडील नाही, कोणी उमेला नाही, आणि घरदार काही नाही. देशोदेश फिरावेत, भिक्षा मागावी, आणि भिक्षेमधून काही जे काही अन्न येईल त्याच त्या कोरांनामधून आपला उदरनिर्वाह करावा. अशी वाईट अवस्था उमेवरती आलेली होती. आणि 2 बाळांचा या ठिकाणी आता तिला सांभाळ करायचा आहे. आणि उमेनं काही दिवस झाल्यानंतर त्या उमेचा जो पुत्र होता त्याचं नाव शुचिव्रत ठेवलं. आणि भगवंतांनी जे बाळ उमेला दिलं होतं त्या बाळाचं नाव धर्मगुप्त असं ठेवलं. दोघांचा सांभाळ अतिशय प्रेमाने करत आहे. 2 पुत्रांमध्ये कधीच भेदभाव केला नाही उमेनं. आणि प्रेमाने त्या दोन्ही पुत्रांचा सांभाळ करत करत गावोगावी फिरावं, भिक्षा मागावी, जे काही अन्न मिळेल ते आपणही खावं, बाळांनाही चारावं, असं प्रेमाने पालन पोषण करत करत उमा देश भ्रमण करत निघालेली आहे. आणि फिरत फिरत ज्यावेळी उमा चक्रनगरीमध्ये आली, चक्रनगरीमध्ये शांडिल्य ऋषीचा या ठिकाणी यज्ञ सोहळा सुरू होता. आणि उमा ज्यावेळी त्या यज्ञ सोहळ्याच्या ठिकाणी आली, सुंदर असं महादेवाचं मंदिर पाहिलं. आणि शांडिल्य ऋषी त्यांचा यज्ञ सोहळा सुरूच होता. चक्रनगरीमध्ये फिरत असणारी उमा कडेवरती एक बाळ घेतलेला आहे, म्हणजे दोन्ही हातामध्ये 2 बाळ आहेत. शांडिल्य ऋषी त्रिकालज्ञानी ऋषींनी पाहिलं की उमा त्या ठिकाणी आलेली आहे. सगळा यज्ञ सोहळा संपल्यानंतर ज्यावेळी उमा दर्शनासाठी त्या राऊळामध्ये आली, भोलेनाथाला साष्टांग मनोभावे प्रणाम करून उमा भगवंताचं दर्शन करून आता निघणार. तितक्यात शांडिल्य ऋषी म्हणाले, भोलेनाथा, काय तुझी अगाध करणी आहे. आणि हा एक राजपुत्र आहे, आणि या राजपुत्राची काय अवस्था झाली आहे महादेवा. राजाचा पुत्र आणि आज भिक्षा मागत फिरतोय दारोदार आपल्या पोटासाठी. काय त्याची अवस्था, काय प्रारब्ध गती आहे भगवंता. असं ज्यावेळी शांडिल्य ऋषींनी उमेला म्हणाली त्यावेळी उमेला लक्षामध्ये आलं. आणि उमेने लगेच या ठिकाणी शांडिल्य ऋषीच्या चरणावरती आपला माथा ठेवला.
ज्यावेळी भगवंतांनी तिच्या हातामध्ये बाळ दिलं होतं, बाळाचं पालन पोषण करण्यासाठी सांगितलं होतं, त्यावेळी भोलेनाथांनी तिला सांगितलं होतं की हा राजपुत्र आहे म्हणून तू कोणालाच सांगू नकोस. आणि ऋषीवर्यांना कसं कळालं? त्रिकाल ज्ञान असणारे ऋषीवरी आहेत, त्यांना भूत भविष्य वर्तमान सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे. म्हणून मनोभावे ऋषींच्या चरणावरती या ठिकाणी माथा ठेवला आणि साष्टांग प्रणाम करून म्हणते, महाराज आणि आपणाला कसं काय माहिती? आणि ऋषीवर्य त्रिकाल ज्ञान प्राप्त असणारे आपण, कृपा करून मला या बाळाचा संपूर्ण वृत्तांत सांगा. आणि राजपुत्र असणारा कुठल्या नगरीचा राजा आहे? हा कुठल्या नगरीच्या राजाचा राजपुत्र आहे? आणि काय झालं याच्या राज्याचं? असं ज्यावेळी उमा विचारत आहे त्यावेळी शांडिल्य ऋषी सांगत आहे, विदर्भ देशाचा राजा सत्यरथ आणि इंदुमती या राजा राणीचा असणारा हा पुत्र आहे धर्मगुप्त. आणि उमा पुढे विचारते, काय झालं मग त्यांच्या राज्याचं आणि याची अवस्था असं का झाली? त्यावेळी शांडिल्य ऋषी सांगतात, म्हणले ह्याचे जे आई वडील आहेत, एकेकाळी काय झालं, शिवरात्रीच्या प्रदोष व्रतात प्रदोषाची पूजा होती आणि प्रदोष व्रत राजाने आचरण केलेलं होतं. आणि राजाने काय केला, महादेवाच्या पूजेसाठी राजा बसलेला होता. सुंदर प्रकारे षोडशोपचारे पूजा सुरू आहे. आणि पूजा सुरू असताना राजाच्या कानावरती अचानक वृत्तांत आला की शत्रूंनी राज्यावरती आक्रमण केलेलं आहे. राजाने पूजा सोडली आणि आक्रमण केलेल्या त्या शत्रूवरती धावून गेलेला राजा शत्रूला निवटून टाकलं. शत्रूला ठार मारून राजा पुन्हा आला. परंतु मदोन्मद होऊन राजा भगवंताची सुरू केलेली पूजा, भगवान शंकराची पूजा पूर्ण केली नाही. त्या पूजेचा प्रसाद घेतला नाही, काय नाही, तसंच गेला आणि जेवण केला. त्यामुळं त्याचं आयुष्य कमी झालं. काय सांगतो शिवलीलामृत ग्रंथ, ज्यावेळी तुम्ही पूजा करण्यासाठी बसाल, भगवंताचं ध्यान करण्यासाठी बसाल, पारायणासाठी बसाल किंवा भगवंताच्या पवित्र कार्यासाठी बसला असाल ना, एक गोष्ट लक्षामध्ये राहू द्या, भगवंताची पूजा पूर्ण झाल्याशिवाय उठायचंच नाही. काही कार्य असू द्या, मोबाईलला सरळ फ्लाईट मोडवर टाकायचं आणि पूजा अर्चा करण्यासाठी बसायचं. आणि पूजा संपूर्ण झाल्याशिवाय अजिबात उठायचं नाही. आणि जो सत्यरथ राजा आहे, महादेवाची पूजा सोडून कामासाठी गेला, परंतु पुन्हा येऊन ती पूजा पूर्ण केली नाही, म्हणून अल्पायुष्य झाला. आणि ज्यावेळी परकीय या ठिकाणी शाल्व देशाच्या राज्यांनी आक्रमण केलं, त्यावेळी त्या युद्धामध्ये राजा मारला गेला. आणि मग उमा म्हणते, मग याच्या आईचं काय? याची आई कसं, याच्या आईचं काय झालं? त्यावेळी शांडिल्य ऋषी सांगतात, राजाला 2 बायका होत्या आणि ही इंदुमती जी आहे का, इंदुमतीची असणारी जी दुसरी सवत, तिचा छळ करून राणीनं तिला जीवे मारून टाकली. आणि तिनंच पुन्हा मगरीचा तिला दुसरा जन्म भेटला, मगरीचा. आणि ज्या सरोवरामध्ये हिनं पाणी पिण्यासाठी गेली होती, त्या मगरीला लक्षात आलं ही आपली सवत आहे, म्हणून राग त्या इंदुमतीला खाऊन टाकली. आपल्या सवतीला मारल्यामुळं तिला मरावं लागलं. उमा पुढे म्हणाली, ठीक आहे महाराज, राजाचाही अपराध होता, राणीचाही अपराध होता, परंतु या लहान बाळाचा काय अपराध होता ते मला सांगा. शांडिल्य ऋषी म्हणतात, बाई, हे अगोदरच्या जन्मामध्ये ज्यावेळी ह्याला जन्म प्राप्त झाला, ह्याच्या हातून कधीच महादेवाची पूजा अर्चा काही घडलं नाही. महादेवाच्या देवळासमोरून गेला,
परंतु कधी सुद्धा असं मान झुकिवला नाही महादेवाच्या समोर. आणि अगोदरच्या जन्मामध्ये ह्याच्या हातून काही सेवा घडली नसल्यामुळं या जन्मामध्ये असा अभागी हा प्राप्त झाला. अभाग्य पण त्याच्या नशिबाला आलं. आणि भगवंताची पूजा अर्चा घडल्या नसल्यामुळं त्याच्या पदरामध्ये पुण्यफलाचा संचयच झाला नाही. पुण्याचा संचय नसल्यामुळं या जन्मामध्ये जन्माला आल्यानंतर जन्मण्याच्या अगोदर त्याच्या डोक्यावरून पित्याचं छत्र हरवलं आणि जन्म झाल्यानंतर आईचं छत्र हरवलं. या बाळाचा तू पालन पोषण केलंस उमा, ऋषीवर यांनी सांगितलं. त्यावेळी उमा म्हणते, बर महाराज म्हणले ठीक आहे, तुम्ही सांगितलं म्हणले आपण सगळा वृत्तांत. आता जी माझा जी बाळक आहे का म्हणले महाराज शुचिव्रत, ह्याचा काय अपराध आहे महाराज? हे नाही या देश गावागावामध्ये देशादेशामध्ये भिक्षा मागत का फिरत आहे? त्यावेळी गुरुवर यांनी सांगितलं की म्हणले ह्याच्याही आतून कधी भगवंताचं नामस्मरण घडलं नाही, कधी कुठलं चांगलं कार्य घडलं नाही, कधी याच्या हाताने अन्नदान झालं नाही, कधी कुणाला चांगलं बोलला नाही, कधी काय नाही. त्यामुळे ह्या जन्मामध्ये याची ही अवस्था झाली असं म्हणाल्यानंतर उमेला सगळाच्या सगळा पूर्ण वृत्तांत कळाला. तिथून निघाली चक्रनगरीमध्ये आहे. हळूहळू हळूहळू दोन्हीच्या दोन्ही पुत्र मोठे होत आहेत आणि हळूहळू हळू वाढत वाढत 16 वर्षाची झाली. चित्रसेन आणि धर्मगुप्त, शुचिव्रत आणि धर्मगुप्त दोघेही ज्यावेळी 16 वर्षाची झाले त्यावेळी ऋषीवर्यांनी त्या दोघांनाही उपदेश केला. उमा ऋषीवर्यांना म्हणाली, महाराज आमच्या जीवनाचं कल्याण करा. असं म्हणाल्यानंतर ऋषींनी, शांडिल्य ऋषींनी या ठिकाणी दोघांनाही अनुग्रह करून त्यांना शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा दिली. नमः शिवाय. आणि त्या दोघांनाही प्रदोष व्रत करायला सांगितलं. 6 महिन्यापर्यंत प्रदोष व्रत दोघांनीही आचरण केलं आणि प्रदोष व्रत करून त्यांची जी पापकर्म होती ती जळून भस्म झाली. आणि उमाला सुद्धा सांगितलं तू सुद्धा व्रत कर. 6 महिन्यापर्यंत त्या उभयतांनी भोलेनाथाचा प्रदोष व्रत केला. प्रदोष व्रताचा अतिशय गोड असा महिमा वर्णन केलेला आहे. प्रदोष व्रत केल्यानंतर त्याचं आयुष्य वाढतं. दुःख, दारिद्र्य, पीडा, रोग, व्याधी काही त्याच्या जवळ येणार नाही. जो कोणी प्रदोष व्रत करेल प्रत्यक्षात भगवान शंकर आपल्या छायेचं छत्र त्याच्या अंगावरती धरतील. मनोभावाने प्रदोष व्रत करावं, सोमवाराचं व्रत करावं, एकादशी करावी. असा सुंदर या प्रदोषाचा महिमा 5व्या अध्यायामध्ये वर्णन केलेला आहे. आता पुढे ते मोठे झालेले असताना फिरत 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 त्याच चक्रनगरीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी वनामध्ये फुलं तोडण्यासाठी आले होते महादेवाच्या पूजेसाठी. आणि गंधर्व राजाची कन्या अंशुमती सुद्धा त्याच ठिकाणी फुलं तोडण्यासाठी आलेली होती. दोघांची भेट झालेली आहे. आता शुचिव्रत आणि धर्मगुप्त दोघांचा बघा वृत्तांत कसा आहे. शुचिव्रत आपलं आपण फुलं तोडत आहे आणि धर्मगुप्ताचं लक्ष अंशुमतीकडे गेलं.
सौंदर्याची खाणी असणारी अंशुमती, सुंदर स्वरूपवंत, राजवस्त्र परिधान केलेली सख्या सोबत आनंदाने फुलं तोडत आहे. त्यांचा गोड गप्पा सुरू आहे. आणि त्या गोड गप्पा सुरू असताना धर्मगुप्ताची नजर अंशुमतीवरती पडली आणि अंशुमतीच्या रूपाला भाळून गेला धर्मगुप्त. त्यावेळी शुचिव्रताने धर्मगुप्ताला उपदेश केला. शुचिव्रत काय म्हणतो? भ्राताश्री, असं परकीय नारींना पाहणं, परकीय नारींना निहाळून पाहणं हे योग्य नाही आहे. हात जोडून सांगतोय. आणि मग धर्मगुप्त म्हणतोय, का बरं? दुसऱ्या परनारीकडे पाहू नये, का बरं? असं म्हणाल्यानंतर तो म्हणतो, दुसऱ्या नारीकडे पाहिल्यानंतर तिच्याविषयी आसक्ती निर्माण होते. पाहिल्यानं मनामध्ये विकार उत्पन्न होतात आणि स्पर्श केल्यानं या ठिकाणी वीर्य द्रवण होतं. त्यामुळं त्या नारीकडे पाहिल्यानंतर या मुलींच्या म्हणले, या स्त्रियांच्या शहाण्या माणसांनी नादालाच लागू नये म्हणले. मोठे मोठे जपी तप्पी ऋषी आणि सगळेच्या सगळे म्हणले विषय गंभीर आहे म्हणले. ते स्त्रियाच्या नादी लागून फार सगळा तप भुलून गेले म्हणले. अशा या असणाऱ्या स्त्रिया ज्यावेळी आपला नेत्र कटाक्ष एक दृष्टी जर फिरवली का म्हणले साधकावर, कितीही या ठिकाणी साधनेच्या जोरावर या ठिकाणी मग्न असणारा साधक आणि तपस्वी असणारा सुद्धा एका स्त्रीच्या नेत्र कटाक्षाने सगळं विसरून त्या स्त्रीच्या नादाला लागतो, मोहित होऊन. अशी ह्या स्त्री आहेत बाबा म्हणल्या, स्त्रीच्या नादाला लागत जाऊ नये. धर्मगुप्तानी ऐकलं. ठीक आहे म्हणला. हो भया म्हणला, मी करणार म्हणला नाद. जा म्हणला, काय कर, तू झेंडूची फुलं आण म्हणला, तोडून टोक तिथं झेंडू आहे, मी जास्वंदीची फुलं घेतो म्हणला इथली. आता शुचिव्रताला वाटलं ऐकलं असेल, आपल्या भावानं ऐकलं असेल, म्हणून फुलं तोडण्यासाठी गेला. आणि धर्मगुप्त निहाळून राजकुमारी अंशुमतीला पाहत आहे. आणि अंशुमतीची ज्यावेळी नजर धर्मगुप्तावर पडली त्यावेळी धर्मगुप्ताचं सौंदर्य पाहिलं आणि ती सुद्धा धर्मगुप्ताच्या सौंदर्याला भुलून गेली आणि राजकुमाराला पाहतच आहे. दोघांची नजर एकमेकांच्या नजरेला नजर ज्या वेळेस भिडली त्यावेळी दोघही एकटक एकमेकांकडे पाहत आहेत. आणि त्या उपवनामध्ये अंशुमतीच्या सख्या सोबत आलेल्या होत्या. अंशुमती काय म्हणाली? सख्यांनो, तुम्ही काय करा, जाई आणि जुईची फुलं जाऊन आणा म्हणले. पलीकडच्या पलीकडची जी बाग आहे का म्हणले, तिकडून जाऊन म्हणले फुलं आणा. आता हे राजकुमारी होती. राजकुमारीचा आदेश शिरसावंद्य. सगळ्या ज्या राजकुमारीच्या सोबत ज्या राजकुमारीच्या जी दास्या होत्या, सगळ्या दास्या राणीच्या आदेशानुसार तिकडे गेल्या. आणि राजकुमारीनं धर्मगुप्ताला खुणावलं आणि खुणावून दोघेही ते एका झाडाखाली बसले. धर्मगुप्तांनी सांगितलं, आणि आपल्या सौंदर्याने मी मोहित होऊन गेलेलो आहे. असं धर्मगुप्त ज्यावेळी म्हणाला त्यावेळी अंशुमती म्हणते, महाराज, आपल्या सुद्धा नयन कटाक्षाकडे पाहून मी आपल्या सौंदर्याला मोहित होऊन गेली आणि मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. आणि मी आज या क्षणापासूनच मी तुम्हाला स्वामी मानलं. म्हणून धर्मगुप्ताच्या चरणावरती आपला माथा ठेवला. धर्मगुप्त म्हणतो, काय राजकुमारी, आपण हे काय केलं?
माझं काय खरं आहे, काय आहे माझ्याकडं? काय नाही, आम्ही आज ह्या गावात तर उद्या ह्या गावात, गावोगावी आम्ही भिक्षा मागत फिरतो आणि माझ्या आईची आज्ञा घेतल्याशिवाय मला कसं लग्न करता येईल? आधी कळून का बघण्याच्या आधी राजकुमारीकडे बघायचे तर कशाला आधी लग्न करत होत नाही तर असो. आणि राजकुमारी धर्मगुप्ताला म्हणते, काय करा महाराज, मी माझ्या पित्याची आज्ञा घेऊन येते, मला आपल्यासोबत विवाह करायचाच आहे. 3 दिवसानंतर तुम्ही याच ठिकाणी याच झाडाखाली या, मी आपली वाट पाहेन आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आईला विचारून या. असं म्हणून दोघेही इकडं धर्मगुप्त आपापल्या घरी आला आणि राजकुमारी अंशुमती राजगृहामध्ये आली. आता अंशुमतीचे जे वडील होते गंधर्वराजाला सगळा वृत्तांत सांगितला आणि पूर्वी महादेवांनी स्वतः दर्शन देऊन गंधर्वराजाला सांगितलं होतं की विदर्भ देशीचा जो नृपवर आहे सत्यरथाचा मुलगा धर्मगुप्त याच्याशी अंशुमतीचा विवाह करून दे, तो माझा निस्सिम परम भक्त आहे, असं महादेवांनी अगोदरच सांगितलं होतं. गंधर्वराजाला अतिशय आनंद झाला आणि गंधर्वराजाने विवाहाची तयारी सुरू केली. आणि त्या 3 दिवसानंतर त्याच ठिकाणी राजकुमार सोबत धर्मगुप्त आईला आणि शुचिव्रताला घेऊन आला आणि ते त्या तिघांनाही थाटामाटानं राजभवनामध्ये बोलावून घेतलं. विवाहाचा मुहूर्त ठरला आणि सुंदर अशा मुहूर्तावरती दोघांचा विवाह लावून दिला. आता कसं आहे, आपल्या धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये स्त्रियांना लक्ष्मीचं रूप मानलेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर ती लक्ष्मी ज्यावेळी आपल्या पावन पदस्पर्शाने या घरामध्ये येते, त्यावेळी त्या घरामधलं दुःख, दारिद्र्य, चिंता सगळ्या गोष्टी या ठिकाणी नाहीशा होतात. लक्ष्मी रूपाने नववधू घरामध्ये ज्यावेळी प्रवेश करते त्यावेळी ते नवीन लेकरू असतं, त्याला सांभाळून घ्यावं. आपल्या आईवडिलांच्या पालन पोषणामध्ये, त्यांच्या लाडामध्ये मोठं झालेलं लेकरू ज्यावेळी घरामध्ये येतं त्यावेळी नवीन त्या राजलक्ष्मीला तिचं आदरातिथ्य करावं, तिला या ठिकाणी सांगावं प्रत्येक गोष्ट. काही जमत नसेल, परंतु घरामध्ये आलेल्या लक्ष्मीचा जर अभेर केला, जर लक्ष्मीची या ठिकाणी छळना जर केली, तर लक्षात घ्या त्या घरामध्ये पुन्हा लक्ष्मी कधीच स्थिर होणार नाही, कलह उत्पन्न होईल. त्यामुळं नववधू घरामध्ये आल्यानंतर शक्यतो घरामध्ये कलह होऊ देऊ नये, भांडणतंटे होऊ देऊ नये, समजून घ्यावं. आणि सासू सासऱ्यांचं हे कर्तव्य आहे की आपल्या मुलीसारखाच त्या मुलीचा सांभाळ करावा. प्रकृतीचा एक नियम आहे, ज्या घरामध्ये सुनेचा छळ होऊन पतीमार्फत असेल, सासू सासऱ्यांमार्फत असेल, तिचा छळ करून तिला जर घराच्या बाहेर जर हाकलून द्याल ना, कोणीच तुम्ही शांततेत राहणार नाहीत आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला शांती लाभणारच नाही. प्रकृतीच्या नियमाच्या विरोधात जर जाल, अशांतीशिवाय दुसरं काही मिळणार नाही. नववधू ज्यावेळी धर्मगुप्ताचं लग्न झालं त्यावेळी सासऱ्यांनी 10,000 या ठिकाणी घोडे, 10 लाख हत्ती आणि एक राज्य दान म्हणून दिलं, कन्यादान म्हणून. आणि ज्यावेळी सगळं हे दान गंधर्व राजाने आपल्या जावयाला दिलं
त्यावेळी सगळा 10 लाखाचा सेना संभार सोबत दिला, नवरी सोबत, आणि सगळ्या सेनेला आपल्या मुलीची बोळवण करून ते निघाले. आणि 10 लाखाचा सेना संभार आता धर्मगुप्ताजवळ होता, आणि धर्मगुप्त आता या ठिकाणी सामर्थ्यवंत झालेला होता. सोबत हत्तीदळ होतं, पायदळ होतं, घोडस्वार होते, शस्त्र अस्त्र सगळं या ठिकाणी आता धर्मगुप्ताजवळ होतं. आणि धर्मगुप्त आता विदर्भ देशामध्ये ज्या या शालव देशाच्या राजाने, त्याचं शालव देशाच्या राजाचं नाव होतं या ठिकाणी दुर्मर्शन राजाने या राज्यावरती, शालव राज्यावरती आक्रमण करून हे राज्य हिरावून घेतलेल्या त्या राज्यावरती धर्मगुप्तांनी सगळ्या सेना संभार घेऊन आक्रमण केलं आणि त्या सगळ्या सेना संभाराला परास्त करून टाकलं. आणि तिथला जो राजा होता त्या राजाला मारून टाकलं नाही, त्या राजाला तिथल्या मित्रच बनवला आपला. आणि धर्मगुप्त त्या राज्याच्या राज्यगादीवर काही दिवसानंतर शुभ मुहूर्त पाहून राज्यगादीवरती बसला. बघा, एक पत्नी आयुष्यामध्ये आल्यानं धर्मगुप्ताचं आयुष्य किती बदललं. आता कसं आहे, ज्यावेळी धर्मगुप्त राज्यगादीवर बसला त्यावेळी शुचिव्रताला विसरला नाही, त्या आईला विसरला नाही, ज्या आईने लहानाचं मोठं केलं, ज्या आईचे उपकार त्याच्यावरती होते त्या आईला धर्मगुप्त विसरला नाही. शुचिव्रताला युवराज पद दिलं आणि आपल्या आईला राजमाता म्हणून घोषित करून या ठिकाणी अंशुमती सोबत सुंदर राज्य सुरू आहे. 10,000 वर्षापर्यंत राज्य चाललं. आणि महादेवाच्या भक्तीमध्ये तल्लीन असणारा हा राजा प्रदोष व्रत केल्यानं, प्रदोष व्रतामुळं त्याच्या आयुष्यामधली दरिद्रता कशी नाहीशी झाली या अध्यायामध्ये संपूर्ण वर्णन आलेलं आहे. 10,000 वर्ष राज्य करून राजाला सुदत्त नावाचा मुलगा झाल्यानंतर मुलाला लहानाचं मोठं केलं आणि त्या मुलाला राज्यगादीवरती बसून दोघांनाही नेण्यासाठी, अंशुमती आणि धर्मगुप्ताला नेण्यासाठी शिवपदावरून विमान आलं आणि आपल्या पुत्राच्या हाती राज्य देऊन दोघेही शिवपदाला प्राप्त झाले. असा गौड वृत्तांत या 5व्या अध्यायाचा आहे. आणि या अध्यायाचं श्रवण केल्याने तुमच्या सगळ्या पापांचा क्षय होतो, घरामध्ये धनधान्याची वृद्धी होते, असं या अध्यायाची फलश्रुती आहे. मनोभावाने आपण इथपर्यंत जर कथा श्रवण केली असेल तर आपल्याला या अध्यायाची फलश्रुती प्राप्त झालेली आहे. 2 ओव्या घेऊन या ठिकाणी अध्यायाचे निरूपण करूया. सकळ पापांचा होय क्षय तेथे, जेथे जाय तेथे विजय, धनधान्य वृद्धी होय ऋण जा निरसोनी. प्रदोष महिमाद्भुत जे आचरती, ऐकून ग्रंथ तेथे कैचे दारिद्र्य अमृत्य, सत्य सत्य त्रिवाचा. ज्याच्या घरी शिवलीलामृत ग्रंथ, त्याची शिवपाठी राखीत, सदा हिंडे उमाकांत, अंती शिवपद प्राप्ततया. हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरास, पद्य रचना फळे आली पठास, कुतर्कवादी जेवायस, मुखरोग त्यास नावडे. जय जय ब्रह्मानंदा विरूपाक्षा, श्रीधर वरदा सर्वसाक्षा. दुष्ट कर्म मोचका कर्माध्यक्षा, नयेसी लक्षा निगमागमा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड,
स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड पंचमाध्याय गोडहा श्री रस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु। नमः शिवाय। रामकृष्ण हरी। अतिशय गोड अशा अध्यायाचा आपण श्रवण केलात। असंच भगवंताच्या लीलाचं वर्णन करत राहूयात। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून कमेंट करा। कमेंट मध्ये ओम नमः शिवाय असं लिहा आणि भगवंताच्या या गोड कथेचा प्रसार करा। पवित्र अशा या शिवलीलामृताचं श्रवण सर्व भाविक भक्तांना होऊ द्या। व्हिडिओला शेअर करा। रामकृष्ण हरी। आदेश।